नमस्कार, स्पृहाज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत हुरड्याची तिखट भाकरी म्हणजेच थालीपीठ. तर बघा, आपण तिखट भाकरी बनवण्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे कापून. तर हे जे पीठ आहे तिखट भाकरी बनवण्यासाठी, तर हे हुरड्याचं पीठ आहे. आमच्याकडे जेव्हा ज्वारीचे जे दाणे व्हायला लागतात तर ते कोवळे दाणे भाजून त्याचं हे पीठ बनवून आणतात, त्याला हुरडा म्हणतात आमच्याकडे. तर त्यासाठी इथे मी जिरे, हिरवी मिरची आणि लसूण हे जे आहे ते वाटणसाठी घेतलेलं आहे. तर मिरची, लसूण आणि जिऱ्याचा आपण बारीक पेस्ट करून वाटण बनवून घेणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. चला तर मग आता आपण पीठ मळण्यासाठी घेऊया. इथे मी हुरड्यासाठी 2 वाटी पीठ घेणार आहे भाकरी बनवण्यासाठी. आणि ही जी काही कांदा आणि कोथिंबीर आहे यातच मिक्स करून पीठ मळून घेणार आहे. आपण आधी जेव्हा कांदा आणि कोथिंबीर पिठात मिक्स करून घेतो तेव्हा आपल्याला पिठामध्ये ऍड करण्याचं जे पाणी आहे त्याचा अंदाज येतो. कारण काय होतंय, जेव्हा कोथिंबीर आपण धुवून मग बारीक कापून घेतो तर त्याचं मॉइश्चर असतं, तर ते पिठाला छानपैकी लागून जातं आणि मळण्यासाठी जे पाणी घेतो ते एकदम कमी प्रमाणात लागतं. आता आपण पेस्ट ऍड करून घेऊया. चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे आपल्याला. आपण ज्या ज्या जिन्नस घेतो त्या आधी आपल्याला पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि मग नंतर पाणी घालून हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर चला, आता आपण इथे थोडं थोडं पाणी करून हे पीठ चांगलं मळून घेणार आहोत. मला 2 वाटी पिठासाठी इथे 1 ग्लास पूर्ण पाणी लागलेलं आहे. बघा, तुम्ही बघू शकता एकदम घट्टसर गोळा मी इथे बनवून घेतलेला आहे. तर हा आता आपण ओल्या कापडाने झाकून 10 ते 15 मिनिट भिजू देणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने आपलं हे पीठ आता भिजून तयार आहे. तर त्यासाठी आपल्याला एक कॉटनचा असा रुमाल घ्यायचा आहे ओला करून. तर बघा, अशा पद्धतीने मी खाली पोळपाट घेऊन त्यावर हा ओला रुमाल घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हे पिठाचा गोळा करून आपणही हे असं थापून करणार आहोत. तर आपण असा हात पाण्याने ओला करून मग त्याला हळूहळू असं थापून घ्यायचं आहे. काही ठिकाणी याला थालीपीठही म्हणतात, तर आमच्याकडे स्पेशल हुरड्याच्या तिखट भाकरी म्हणतात. तर प्रामुख्याने यात कांदा आणि कोथिंबीरच ऍड केला जातो. तुमच्याकडे वेगळ्या काही भाज्या असतील तर तुम्ही त्या किसून किंवा बारीक कट करूनही ऍड करू शकता, जेणेकरून मुलांसाठी पौष्टिक असा नाश्ता तयार राहील. एकदम असं पातळसर सगळ्या साईडने एकसारखं आपल्याला हे असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्याला नॉर्मल होल पाडायचे आहे की जेणेकरून त्यात ते सोडून वाफेवर हे छान खरपूस भाजून निघेल. तर तवा इथे चांगला आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि आधी तेल घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला रुमालाने तव्यावर घालून घ्यायचं आहे आणि हे जे आपण होल बनवले होते त्यात थोडंसं तेल ऍड करून आणि कडेने सोडून त्यावर आपण झाकण ठेवणार आहोत 3 ते 4 मिनिटांसाठी आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आपल्याला. तर बघा, अशा पद्धतीने मी आता झाकण काढून घेतलेलं आहे. तर छान आपलं हे थालीपीठ शिजत आलेलं आहे.
तर आता आपण थोडासा फुल गॅस करून याला छान भाजून घेणार आहोत दोन्ही साईडने. आता आपण हे दुसऱ्या बाजूने आहोत. बघा आपलं एकदम छान हे भाजून तयार आहे. तर आता आपण हे दही, गूळ किंवा सॉस सोबत सर्व करू शकतो. तर अशा पद्धतीने आमच्याकडची ही हुरड्याची तिखट भाकरी बनून तयार आहे. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी स्पृहाज रेसिपीला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय.